मनोज जरांगेंनी मुंबईतल्या आझाद मैदानात आपलं आंदोलन सुरू केलंय आणि त्यांना आता आणखी एका दिवसाची परवानगी देखील मिळालेली आहे। त्यानंतर मनोज जरांगेंनी सरकारला आरक्षण देण्याचं आवाहन केलंय। या सरकारनं जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठ्यांची पोरं आयुष्यभर विसरणार नाहीत असं जरांगे म्हणाले। दरम्यान राज्य सरकार मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावत असल्याचा आरोप सुद्धा मनोज जरांगेंनी केलाय। त्यांनी काल परवानगी दिली, आज दिली, आणखीन आता उद्याची दिली। माझं म्हणणं आहे हे असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा असली डाव खेळावं सरकारनं आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं। अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे आणि त्याचे वडा जेवणाचे बंद आहेत जणू, म्हणजे कदरून जावत मराठ्या मुंबईतून। परत जेवायला मिळू नये, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही म्हणून अरे यायला इंग्रजापेक्षा बेकार झाले तुम्ही। मग तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाहीत, तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले। अरे सरकार गरीबाचे लेकर आहेत, लय मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथं आले। ते मराठ्याचे पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडं। लय हालेत हो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री, आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती हालेत, किती कमरं मोडलेत आमच्या आईबापांचे कष्ट करू करू। लय अवघड आहे, तुम्ही ते जाण ठेवा। ते माज घेऊन नाही आले इकडे, माजलेले नाही आहेत, वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष देण्यात आमच्या डोळ्याचं पाणी पुसिनात म्हणून त्यांना राग येतोय। आमचं काम थोडं हे संवाद सरकारशी करायचं, त्यांना मराठीची गरज असली ते नसल आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना। त्यांना मराठीचं वाटोळं करायचं असेल, त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नसेल, मराठी त्यांना संपवायचे असतील, त्यांच्या इच्छा वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्यांविषयी, आम्ही ओबीसीचं मागतच नाहीत ना एकाचं काढून दुसऱ्याला द्यायला। आमची खेड्याची भाषा आता तुम्ही परत म्हणता शा दिल्या, धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं, तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केलं मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला। बॅनर व्हायरल व्हायला लागलं। महाराष्ट्र शिव्यानी नाही लक्षात ठेवत, कर्तृत्वानं लक्षात ठेवत, म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते। उंटावर बसून काडीनं औषध लावणे असं त्याला म्हणतात, कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीनं औषध लागतच नाही। जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो। पाण्याचं काय नाही, पाणीचं आणखीन आज उद्या आहे सुरू, घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखीन थेंब पण नाही घेतला, पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे। आणि नाहीच मुख्यमंत्र्यांनी लवकर दखल घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू करणार। मराठा आंदोलकांनी सीएसएमटी नंतर आता चर्चगेट स्टेशनवर काबीज करायला सुरुवात केलेली आहे। मुंबईतील जोरदार पावसामुळे आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळेच त्यांना आसरा घेण्यासाठी स्टेशन्स गाठावी लागतात। अशातच आडोसा घेण्यासाठी मराठा आंदोलक विविध ठिकाणी विविध स्टेशन्सवर आसरा घेताना दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।